शिवराय हयात असताना पासून हे लोक असले उद्योग करतायत. मग त्यावेळेला त्यांनी शिवराय आणि शंभूराजांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शिवराय गेल्यानंतर शंभूराजांचा जे त्याच्यावर सिंहासनावर बसणार होते त्याच्याऐवजी राजारामांना बसवून शंभूराजांना डावलायचं आणि त्यांना पकडून देऊन त्यांना मुघलांच्या ताब्यात द्यायचं, याच्यासाठी स्वराज्यातलीच मंडळी कारणीभूत होती. आणि इव्हेंच्युअली जे पुरावे आहेत, कोणी पकडून दिलेत ते वेगळे आहेत. हे गणोजी शिर्के आणि हे जे चित्रपटात दाखवलं जातं हे चुकीचं आहे. हे अजेंडा आहे. खरा जो गुन्हेगार आहे शंभूराजांच्या दरबारातला एक ब्राह्मण कारकून, त्याने पकडून दिलेला आहे. याचे पुरावे आहेत आणि याचे डेफिनेट पुरावे आहेत. आणि हे जे शिर्केंना बदनाम केलं जातं याच्या संदर्भात कुठेही समकालीन उल्लेख नाही. त्यामुळे हा फक्त एका चोराला वाचवण्यासाठी दुसऱ्या निष्पाप लोकांवर तो कलंक लावायचा, शंभूराजांच्या नातेवाईकांवर